इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाचं वर्चस्व राहणार पहा। नमस्कार, मी शुभमराज, तारा न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। 2009 आणि 2014 असे 10 वर्ष भाजपच्या तिकिटावर निवडून येऊन सुरेश हळवणकर यांनी इचलकरंजी विधानसभेचं नेतृत्व केलं। तर 2019 ला प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि सर्वदूर गेलेली विजयी पताका त्यांनी खेचून आणली। थोडीशी राजकीय पार्श्वभूमी जाणून घ्यायची असेल तर 2014च्या पराभवानंतर देखील आवाडे कुटुंबीय सामाजिक आणि राजकीय जीवनात कायम लोकसंपर्क आणि जनसंपर्क ठेवून राहिले। त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुका लढवण्यासाठी तारा राणी पक्षाची स्थापना केली। जवाहर कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी आणि कामगार वर्गाच्या मनात त्यांनी निर्माण केलेला विश्वास त्यांना 2019च्या विधानसभा निवडणुकीत उपयोगी पडला। या विधानसभेत त्यांनी काँग्रेसची झालेली दशा बघून आणि येणाऱ्या वादळाची चाहूल ओळखून त्यांनी काँग्रेस सोडलं आणि अपक्ष निवडणूक लढवली। तर दुसरीकडे भाजपचे निष्ठावंत नेते समजले जाणारे सुरेश हळवणकर यांचा गेल्या 2 निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास द्विगुणित झाला होता। हळवणकरांनी राज्य मंत्रिमंडळात चांगली संधी मिळेल असा प्रचार देखील केला होता। 2019च्या निवडणुकीत मात्र सुरेश हळवणकर यांना आपला अति आत्मविश्वास नडला आणि आवाडे कुटुंबियांनी लावलेल्या ताकदीपुढे त्यांचं काहीच चाललं नाही। अस्तित्वाच्या या लढाईत विजयाची माळ आमदार प्रकाश आवाडे यांच्या गळ्यात पडली आणि पुन्हा एकदा त्यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ काबीज केला। 2019 मध्ये निवडून आल्यानंतर महाराष्ट्रात सगळीकडे महाविकास आघाडीचं वारं असतानाही प्रकाश आवाडे हे महाविकास आघाडीला पाठिंबा देतील असं बोललं जात होतं। मात्र त्यांनी भाजपला सहयोग करत हळवणकर यांना चांगलंच कोंडीत पकडलं। 2019 ला आमदार प्रकाश आवाडे यांनी जो काही निर्णय घेतला त्याचा फायदा त्यांना 2024च्या निवडणुकीत नक्की होणार असं बोललं जात आहे। याशिवाय आमदार हळवणकर हेही भाजपचे एकनिष्ठ आणि कट्टर कार्यकर्ते आहेत। 2024च्या निवडणुकीसाठी ते रणांगणात उतरतील हे नक्की। भाजपकडून जर माजी आमदार हळवणकर असतील तर त्यांना टक्कर देण्यासाठी युवा नेतृत्व म्हणून राहुल आवाडे हे इचलकरंजी मतदारसंघातून उमेदवार म्हणून रणांगणात असणार आहेत। सध्या त्यांनी विकास कामांची जणू मालिकाच इचलकरंजी मतदारसंघातून चालू केलेली दिसते। पण लोकसभेच्या निवडणुकीवेळी खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात आमदार प्रकाश आवाडे यांनी अचानक घेतलेला निर्णय त्यांना 2024च्या निवडणुकीत महागात पडणार की काय असं काहीसं बोललं जात आहे। इचलकरंजी मतदारसंघावर माने गटाचा एक दबदबा राहिलाय। त्यामुळे यंदाच्या विधानसभा मतदारसंघात धैर्यशील माने यांचा उघड पाठिंबा कोणाला आणि अंतर्गत पाठिंबा कोणाला यावरच सगळी विजयाची गणितं अवलंबून असणार आहेत। याशिवाय विधानसभेच्या या रणांगणामध्ये आमदार प्रकाश आवाडे यांनी डॉक्टर राहुल आवाडे हेच उमेदवार असतील असं म्हटलं आणि त्या दृष्टीने राहुल आवाडे यांनी पूर्ण इचलकरंजी पिंजून काढत भागातील दौरे करत संघटनात्मक बांधणी मजबूत करत आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या विरोधात चांगलंच रणशिंग फुंकलं आहे। इचलकरंजी शहरातील विकास कामांसह पाणी योजनेभोवती राजकारण फिरत आहे। परंतु ऐन निवडणुकीवेळी कोणता मुद्दा चर्चेला येतो आणि त्यावेळी जो जोर लावतो तोच बाजी मारतो असं काहीसं समीकरण या मतदारसंघात दिसत आहे। याशिवाय प्रकाश आवाडे हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याबाबत चर्चा आता मतदारसंघातून रंगू लागली आहे। नुकताच झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी महिला सन्मान मेळाव्यात आवाडे पितापुत्रांची मुख्यमंत्र्यांशी जवळीक आणि विमान प्रवास यावरून बरेच तर्कवितर्क लावले जात आहेत। आता मुख्यमंत्री यांच्याशी आवाडे पितापुत्रांची जवळीक पाहता ते नेमके शिंदे गटाच्या शिवसेनेतून लढणार की भाजपमधून लढणार की अपक्ष म्हणून लढणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे। कारण इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी अपक्ष म्हणून जरी लढलो असलो तरी भाजपचा सहयोगी पक्ष म्हणून आपण काम केलं असल्याचं नेहमीच म्हटलं आहे।
त्यामुळे ते भाजपकडून लढण्याची शक्यताही नाकारता येत नाही। असं झालं तर सुरेश हळवणकर यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागेल आणि त्यांना धैर्यशील माने यांच्याकडून जर अंतर्गत पाठिंबा मिळाला तर बाजी पलटण्याची शक्यताही नाकारता येत नाही। आता तुल्यबळ आणि सक्षम अशा महायुतीशी लढायचं झालं तर महाविकास आघाडीकडे तुलनात्मक दृष्ट्या प्रबळ असा दावेदार मिळणं गरजेचं आहे। सध्या महाविकास आघाडीचं बोलायचं झालं तर यामध्ये संजय तेलनाडे, मदन कारंडे, राहुल खंजिरे, संजय कांबळे हे इच्छुक उमेदवार म्हणून महाविकास आघाडीकडून रणांगणात उतरणार आहेत। यामध्ये संजय तेलनाडे यांना काँग्रेसचे एकनिष्ठ उमेदवार आमदार बंटी पाटील यांची साथ असणार आहे। यामुळे इचलकरंजीमध्ये महायुतीच्या तुलनेत विचार करायला गेल्यास महाविकास आघाडीकडे सक्षम असा उमेदवार असणं गरजेचं आहे। असं झालं तर ही लढत राहुल आवाडे यांच्या विरुद्ध सुरेश हळवणकर आणि महाविकास आघाडीतर्फे संजय तेलनाडे अथवा राहुल खंजिरे असं काहीसं चित्र समोर येत आहे। तर याच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाबद्दल सध्या तुम्हाला काय वाटतं? कोणत्या पक्षाचा उमेदवार तुम्हाला आमदार म्हणून हवाय आणि कोणत्या उमेदवाराची तिथं नेमकी चलती असणार आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। याने अशाच खास रिपोर्टसाठी तारा न्यूजला सबस्क्राइब करा। धन्यवाद।